छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील माळीवाड गावामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे माळीवाड गाव ते नांगरे बाभुळ गावचा तब्बल 4 तास संपर्क तुटला होता। गंगापूर तालुक्यामध्ये पहिलाच मोठा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। मात्र जिल्ह्यातील काही ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाहीये। माळीवाड गाव या परिसरातील शेतकऱ्यांचा जनावरांचा पाण्याचा प्रश्न या पावसामुळे मिटलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड कर्दे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्ता मंजूर आहे, पण 2 गावातील श्रेयवादामुळे काम रखडलंय। पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवलेली आहे। सीझन झाला मार्च एप्रिल मेचा, त्यामध्ये पर्यटकांना फार म्हणजे त्रास सहन करायलाच लागला आहे। पुन्हा आता कसं आहे, इतर स्थानिक लोक जे दापोलीसाठी जातात किंवा आसूत पुलावर जातात, त्यांना पण जाण्यासाठी हाच रस्ता आहे। त्यांच्या पण गाडीची दुरावस्था म्हणजे कठीण परिस्थिती होते आहे। म्हणजे जाणं येणं साफ कठीण झालं आहे। आता लोकांना पर्यायी रस्ता सालदूरकडून तिकडून जावं लागतं। या रस्त्याचा वापर कमीच होतोय। मोरीचं काम चालू आहे आता। ह्याच्या पुढे रस्त्याचं काम होईल पावसाळ्याच्या पुढे। किती किलोमीटरचा रस्ता करणार? 700 मीटर काय आहे साहेब? बरं, 600 मीटरचा रस्ता। हां। पर्यटकांचं आकर्षण असलेला आंबोलीचा मुख्य धबधबा आता प्रवाहित झालाय। यामुळे यावर्षीच्या वर्षा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे। रविवारचा दिवस असल्याने आंबोलीत गर्दी होण्याची शक्यता आहे। आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आंबोलीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय।